सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। रामकुंड परिसरात ऋषीपंचमीच्या पूजानिमित्ताने महिलांची अलोट गर्दी। गणपती बाप्पाचा विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषीपंचमीचं महत्त्व देखील आहे। नाशिकच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यातून महिला या ठिकाणी रामकुंड येथे स्नान करून विधिवत पूजा करतात। ऋषीपंचमीचे महत्त्व काय आहे याबाबत मोदकेश्वर मंदिराचे गुरुजी प्रमोद देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नाशिकचे वंश परंपरागत उपाध्याय गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी ऋषीपंचमी येते, त्या ऋषीपंचमीच्या दिवशी सगळे लेडीज लोक फक्त पूजा करतात। याचं महत्त्व असं आहे की ऋषींचे सप्तऋषी जे ऋषी असतात त्या ऋषींचे इथं पूजा केली जाते आणि त्या नदीच्या काठाला येऊन ज्या ठिकाणी रामकुंड आहे, रामाने दशरथ राजाचं सगळं विधी केलेलं आहे, या ठिकाणी अरुणा, वरुणा आणि गोदावरी या तिन्ही नदींचा संगम आहे। त्यामुळे आज संपूर्ण लेडीज जे लोक असतात हे ऋषीपंचमीची पूजा करतात आणि ऋषीकडनं आशीर्वाद घेतात। आणि दुसरं महत्त्व म्हणजे की जे लोक जे आहे की ज्यांना ऋषीपंचमीचे व्रत सोडायचे असतील, ज्यांना उद्यापन करायचं असेल, ते सुद्धा सगळे शिदा वगैरे घेऊन नाशिक रामकुंडावर पंचवटीवर येऊन ऋषीमुनींची पूजा करून त्याचं उद्यापन करतात। आणि ज्यांना उद्यापन करायचं नसलं ते सुद्धा वाळूची शंकराची पिंड तयार करतात। सप्तऋषींच्या माहिती ऋषी जर नसले तर 7 सुपाऱ्या मांडून सप्तऋषींची पूजा करून या इथे उद्यापन करतात। म्हणून आज ऋषीपंचमीचं नाशिक रामकुंडावर महत्त्व आहे। तसेच महिलांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे। सातपूर कॉलनी नाशिकहून आले। ऋषीपंचमी हा सण स्त्रियांनी करायचा असतो। 7 जन्माचं पाप नष्ट होण्यासाठी हा व्रत केला जातो। जे काही आपले म्हणजे मासिक धर्मामध्ये आपल्याकडनं चुकून जे केलं जातं ते पाप निवारण्यासाठी हे व्रत केले जातं। याचं नाव ऋषीपंचमी आहे। या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते व देवाकडनं आपल्याला वाट मागितली। तसेच या परिसरामध्ये महिलांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली।